नमस्कार, मी राधिका आणि राधिकाज ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज इथे छान सनी डे आहे, छान ऊन पडलेलं आहे बाहेर आणि आता आम्ही निघालेलो आहे वॉशिंग्टन राज्यामधलाच ग्रॅनाइट वॉटरफॉल पाहण्यासाठी. तर सगळ्यात आधी आपण ग्रॅनाइट वॉटरफॉल पाहणार आहे आणि त्यानंतर 4 आईस केव्ज म्हणून एक ठिकाण आहे जिथे उन्हाळ्यामध्ये सुद्धा बर्फाच्या गुहा आपण पाहू शकतो. तर तिथे जाण्यासाठी मात्र छोटासा ट्रेक करावा लागणार आहे. तर सगळ्यात आधी इथला ग्रॅनाइट फॉल्स आपण पाहणार आहे आणि मग त्या आईस केव्ज पाहण्यासाठी ट्रेक करणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी पाहूयात आपण इथला ग्रॅनाइट फॉल्स. लेट्स गो. आम्ही जेव्हाही कधी प्रवास करत असू, लांबचा प्रवास असू देत किंवा जवळचा प्रवास असू देत, आम्ही सारांशला कधी मोबाईल पाहायला देत नाही, गाडीमध्ये अजिबात त्याला मोबाईल देत नाही. तर मग जर प्रवास करत असेल तर त्याला थोडंसं एंटरटेन पण करावं लागतं. मग आम्ही काही काही गेम्स खेळतो. तर आता आम्ही छान ही नंबर गेम्स खेळतोय आणि ही गेम सारांशनेच सुचवलेली आहे. तर ती गेम खेळता खेळता आमचा प्रवास सुरू आहे. अरे 50 49 नंतर 50 सारांश. That's what 151 153 150. याच्यामध्ये बघ लव्हेंडर कलरची ही फुलं पण आहेत. हा ती फुलं आहेत बघ. वरती स्नो पण दिसतोय माउंटन वरती आणि ग्रीनरी पण आहे सगळं या माउंटन वर. सरस राईट साइडला बघ लव्हेंडर कलरचे फ्लावर्स दिसत आहेत बघ सोना. तुम्ही खरंच सारांशी सॅक आणली नाहीत यार. तर आपण पोहोचलेलो आहे ग्रॅनाइट फॉल्स पाहण्यासाठी. तर इथून थोडंसं खाली चालत गेलं तर आपल्याला फॉल पाहायला मिळणार आहे. तर इथे उन्हाळा चालू आहे आता, त्यामुळे अशा ज्या बेरीज आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्या सर्रास पाहायला मिळतात आणि जेव्हा डोंगराळ भागामध्ये येतो तेव्हा तर या बेरीज खूप ठिकाणी पाहायला मिळतात. पण बेरीजची जर माहिती नसेल पूर्ण तर मग या बेरीज खाण्यासाठी रेकमेंड कोणी करत नाही, कारण की काही काही बेरीज विषारी सुद्धा असू शकतात. तर आम्ही फक्त इथे या बेरीज कलेक्ट करतोय. सारांशला मेन आवडतंय हे बेरीज गोळा करायला. फॉरेस्ट मधलं खायचं नाही हो की नाही. इथे फिरत असताना, खास करून ट्रेक किंवा ट्रेल करत असताना जेव्हा अशी कठीण वाट असते की जिथून चढाई किंवा खाली उतरणं अवघड असतं, तिथे सगळीकडे असे ट्रेल बनवलेले असतात जेणेकरून आपण सुखरूपरित्या तिथून चालू शकतो. तर हा आहे ग्रॅनाइट फॉल्स. हा ग्रॅनाइट फॉल्स जो आहे तो 2 डोंगरांच्या मधून वाहतो. आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे त्याला जास्त पाणी नाहीये, पण एरवी खूप पाणी असतं आणि खूप प्रेशरने पाणी हे वाहत असतं. पहिले बारिश में लोग नहीं आते होंगे ना यहाँ पे. तू काय घेतलंयस हातामध्ये, काय काय गोळा केलंयस तू. बेरीज तू स्वतः तोडलास का. खाऊ नकोस का या. ठीक आहे. हो, त्यांना सेव्ह करण्यासाठी ते लॅडर बनवलंय, कारण की उंचावरनं फिश पडतात ना तर ते मरू शकतात. मग त्यांना सेव्ह करण्यासाठी हे लॅडर्स बनवलेत त्यांनी. हा जो धबधबा आहे हा नेहमीच्या धबधब्यांसारखा नाहीये की अगदी उंच डोंगरावरून कोसळतो, पण इथून वाहणारं जे पाणी आहे ते खूप प्रेशरने वाहतं आणि जेव्हा पाणी इथून वाहत असतं तेव्हा पाण्यासोबत वेगवेगळे मासे सुद्धा येतात आणि जेव्हा मासे वरून खाली पाणी कोसळत असताना मासे जेव्हा खडकावर आपटतात तेव्हा ते मरू शकतात. तर माशांना वाचवण्यासाठी इथे हे वॉटरफॉलच्या कडेलाच हे असे लॅडर बनवलेले आहेत. या लॅडरमध्ये अशी सोय केलेली आहे की मासे जे आहेत त्या लॅडरमध्ये येतात आणि खडकावर वगैरे न आपटता ते सुखरूप रीतीने पुढच्या प्रवाहामध्ये जाऊन मिक्स होतात. आणि या लॅडरचा अजून एक फायदा म्हणजे पर्यटक सुद्धा या लॅडरवरती येऊन इथला व्ह्यू छान प्रकारे एन्जॉय करू शकतात. तर असा आहे हा ग्रॅनाइट फॉल्स. खूप सुंदर फॉल आहे आणि खूप सुंदर जागा आहे ही आणि निसर्गाची देणगी मिळाली आहे या जागेला मी नक्कीच म्हणेल.
दोन डोंगरांच्या मधून हा फॉल वाहतो आणि खूप सुंदर व्ह्यू दिसतो आपल्याला इथून. नेहमीपेक्षा वेगळा आहे फॉल्स. तर आता इथून पुढे आपण पाहायला जाणार आहोत 4 आईस केव्ज. तर मोठ्या डोंगराच्या खाली बर्फाच्या मोठमोठ्या गुहा आहेत आणि ते सुद्धा उन्हाळ्यामध्ये. तर हा सुद्धा निसर्गाचा एक चमत्कारच आहे आणि त्या गुहा आपण आता पाहायला चाललेलो आहे. पण त्या गुहा मात्र तुम्हाला पाहायला भेटतील पुढच्या भागामध्ये. तर या ब्लॉगचा पहिला भाग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.